अष्टांगिक मार्गाने ज्यांनी केला मानवाचा उद्धार, अशा या करुणामय तथागत गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊया आपण वारंवार. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांना मी त्रिवार अभिवादन करतो. तसेच आदरणीय व्यासपीठ व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी संकल्प प्रियंका उमाशंकरजी देशमुख, श्री छत्रपती शिवाजी उच्च प्राथमिक शाळा बुट्टेबोरी येथील 4थ्या वर्गाचा विद्यार्थी आहे. सर्वप्रथम सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा वचन सांगणारे, अत्तदीपो भव हा संदेश जगाला देणारे करुणामय तथागत गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथील राजा शुद्धोधन व राणी महामाया यांच्या पोटी झाला. गौतम बुद्ध लहानपणापासूनच अत्यंत शांत, करुणामय व विचारशील होते. त्यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घर, कुटुंब व वैभव यांचा त्याग केला. त्यांच्या अनेक वर्षाच्या कठोर तपस्यानंतर त्यांना बोध गया येथील बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली व तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पण बुद्ध हे एक नावच नसून प्रज्ञा, शील आणि करुणा या सर्वोच्च गुणांनी परिपूर्ण असणारी ज्ञानाची उपाधी आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, गौतम बुद्धांनी एवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण व्यक्ती जगाने आजवर पाहिला नाही. 32 डिग्र्यांचे मानकरी आणि 9 भाषांचा जाणकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांना आपले गुरु मानतात. या बुद्ध पौर्णिमेलाच गौतम बुद्धांचा जन्म, गौतम बुद्धांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं. बाबासाहेब म्हणतात, बालपणी जर माझ्या हातात हे बुद्ध चारित्र्य आलं नसतं तर आज मला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होतच आलं नसतं. बौद्ध धर्मातील मानवतावाद या एकमेव मार्गाने बाबासाहेबांनी जाती व्यवस्था, सामाजिक विषमता यांच्या विरोधात लढा दिला. बाबासाहेब व गौतम बुद्ध भारतीय इतिहासातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे महान दीपस्तंभ आहेत. गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, समता आणि स्वातंत्र्य या तत्वांनी प्रेरित होऊन बाबासाहेबांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचे शिकवण देणारे युग प्रवर्तक, लाईट ऑफ आशिया म्हणून ओळखले जाणारे गौतम बुद्धांना इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने टॉप 100 विश्व मानवांच्या यादीत प्रथम सर्वोच्च स्थान दिले आहे. बाबासाहेब बुद्धांचं तत्वज्ञान त्रिपिटक या धर्मग्रंथात पाली भाषेत मांडलं आहे. आज बौद्ध धर्म जगातील 3रा क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हा कुठल्याही अंधश्रद्धेवर आधारित नसून तर्क, विज्ञान आणि मानवी करुणेवर आधारित आहे. गौतम बुद्ध म्हणतात, माझ्या धम्माचा ईश्वर, कर्मकांड, मरणोत्तर जीवन आणि आत्मा यांच्याशी काही संबंध नसून माणूस व माणसाशी असलेले या जगातील नाते हाच माझा धम्माचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून म्हणतात, शांती मिळावी तर बुद्धांसारखी आणि क्रांती घडवावी तर भीमासारखी. शेवटी एवढेच म्हणेन की या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लागली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती,
हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते सारित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. धन्यवाद.